दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सभेमध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे। सतेज पाटील गटाच्या सभासदांकडून शक्ती प्रदर्शन केलं जात आहे, तर महाडिक गटाचे सभासदही सभास्थळी दाखल झालेले आहेत। कोल्हापुरामध्ये राजाराम कारखान्याची सभा होणार आहे आणि कोल्हापुरामध्ये या कारखान्याच्या सभेसाठी सतेज पाटील आणि महाडिक हे आमने सामने आलेले आहेत। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सभेमध्ये गोंधळ होण्याची शक्यता तिथल्या स्थानिक नागरिकांकडून वर्तवण्यात येते। तर सतेज पाटील गटाच्या सभासदांकडून शक्ती प्रदर्शन देखील केलं जात आहे। त्याचबरोबर महाडिक गटाचे सभासदही हे सभास्थळी दाखल झालेले आहेत, त्यामुळे दोन्ही गट हे आमने सामने आलेत सभामध्ये। त्यामुळेच ही सभा वादळी होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते। सतेज पाटील आणि महाडिक हे दोन्ही गट आमने सामने या सभेमध्ये येणार आहेत, त्यामुळे सभेमध्ये गोंधळ होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते। आधीच सतेज पाटील गटाच्या सभासदांनी तिथे शक्ती प्रदर्शन देखील केलंय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, दोन्ही गट आमने सामने येणार आहेत या सभेसाठी, काय अधिकची माहिती सांगशील? प्रियंका, कोल्हापुरातल्या राजाराम कारखान्याची सभा म्हणजे सतेज पाटील आणि महाडिक गट ह्या दोघांची ताकद दाखवण्याचं एक केंद्रच असंच म्हणता येईल। सभासदांच्या हिताचे प्रश्न या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न आहे तो दोन्ही बाजूंनी होताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र सध्या महाडिक गटाची या कारखान्यावरती सत्ता आहे, त्यामुळे सतेज पाटील महाडिक गटाच्या या कारभारावरती नेहमीच आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित करताना पाहायला मिळतात। यावेळी सुद्धा अनेक प्रश्न आहेत ते सतेज पाटील गटाने या सभेच्या माध्यमातून उपस्थित केलेले आहेत। मात्र या प्रश्नांची उत्तरं आहेत ती दिली जात नाही, सभासदांना बोलू दिलं जात नाही, अशा पद्धतीचा आरोप आहे ते सभेच्या सुरुवातीला सतेज पाटील गटाकडून आहे तो केला जात आहे। सतेज पाटील गट या सभास्थळी आता शक्ती प्रदर्शन करत दाखल झालेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला बोलायला दिलं जात नाही, अशा पद्धतीचा त्यांचा आरोप आहे तो होताना आपल्याला दिसून येते। वाढीव जे सभासद आहेत त्या सभासदांच्या वरती त्यांचा आक्षेप आहे। याशिवाय वारसा हक्काचे सभासद नोंद करून घ्यावेत अशा पद्धतीची मागणी आहे ते सतेज पाटील गट या ठिकाणी करताना पाहायला मिळते। अर्थात ही मागणी या सभेच्या निमित्तानं पूर्ण होते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र दोन्ही बाजूने आहे ते जोरदार तरी घोषणाबाजी या सभेमध्ये होताना दिसून येते, त्यामुळे ही सभा नेहमीप्रमाणे वादळी होण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही। त्यापूर्वी या सभेला अनेक वेळा गोंधळाचं वातावरण आहे ते निर्माण झाले होते, एकमेकाच्या अंगावरती जाऊन कार्यकर्ते आहे ते गेले होते आणि अशा पद्धतीची पुनरावृत्ती या सभेच्या निमित्तानं होते। ही सभा शांततेत पार पडते हे आता पाहणं महत्वाचं असणार आहे। निश्चितच ज्ञानेश्वर, ही सभा आता या सभेमध्ये गोंधळ होतोय की ही सभा शांततेमध्ये पार पडते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।